नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे ना, आणि जो व्हिडिओचा आपला विषय आहे तो सगळे जे टू व्हीलर लोक चालवतात त्या लोकांसाठी आणि ज्यांना नवीन टू व्हीलर परचेस करायचे अशा लोकांसाठी खास महत्त्वाचा आहे. कारण साल 2026 सुरू झालेला आहे. भारताच्या टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत, जे थेट तुमच्या खिशावर आणि तुमच्या सुरक्षितेवर, तुमच्या स्कूटर आणि बाईकच्या किमतीवर काय परिणाम करू शकतात ते आज आपण पाहणार आहे. नुसते अफवा नाही तर खऱ्या लेटेस्ट न्यूज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण बोलूया जो एक नवीन नियम 2026 पासून लागू होणार आहे त्या नियमाबद्दल. कारण 1 जानेवारी 2026 पासून ज्या टू व्हीलर बाईक विकल्या जाणार आहेत त्या सर्व गाड्यांना आता ABS सिस्टम बंधनकारक झालेला आहे. पहिल्या सगळ्या गाड्यांना ABS नव्हतं, पण आता 1 जानेवारी 2026 पासून या सगळ्या गाड्यांसाठी आहे ना ABS सिस्टम ही बंधनकारक झालेली आहे. आतापर्यंत 125 सीसीच्या खालच्या प्रत्येक गाडीमध्ये ABS सिस्टम हे नव्हतं, पण आता तसं नसणार आहे. आता काय ठरलंय की 2026 मध्ये गाडी कोणतीही असू दे, छोटं इंजिन असू दे, मोठं इंजिन असू दे, ABS सिस्टम शिवाय ते रस्त्यावर उतरणारच नाही. आता ABSचा आपल्याला फायदा काय होतो माहिती का? ABSचा आपल्याला एक चांगला फायदा होतो की तुम्ही अचानक जेव्हा ब्रेक मारताना तो गाडी स्किट होत नाही. त्याच्यामुळे जो पुढे अपघात होणार असतो स्लिप होऊन तो टाळला जातो. थोडक्यात सांगायचं झालं ना तर सरकारने आहे ना जो बाईक चालवणारा रायडर आहे त्याच्या जीवाला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे. आता ABS लागणार म्हणजे गाडीची किंमत थोडीफार वाढू शकते, पण माणसाला स्वतःच्या जीवापेक्षा महाग काहीच नसतं, त्यामुळे ते परवडेबल आहे. आता दुसरी मोठी बातमी, 1 जानेवारी 2026 पासून नवीन टू व्हीलर परचेस करताना आहे ना कंपनीकडून 2 हेल्मेट देणं बंधनकारक राहणार आहे. एक हेल्मेट रायडरसाठी आणि दुसरा हेल्मेट जो आपल्या पाठीमागे बसतो त्याच्यासाठी. आजही आपण बघतो की मार्केटमध्ये किंवा कुठेही रायडर फक्त हेल्मेट घालतो, पण पाठीमागच्या माणसांनी हेल्मेट घातलेलं आपण क्वचित काहीतरी दिसतं. आणि जो पाठीमागे हेल्मेट घालत नाही ना अपघातात जास्त धोका त्यालाच होतो. हा नियम सुरू झाल्यानंतर आहे ना त्या दोघांच्याही सुरक्षितेची सवय लागणार आहे. हे जरी एक छोटंसं पाऊल वाटत असलं ना तरी हजारो लोकांचा जीव वाचणारा निर्णय आहे. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडत असतो की एवढे नियम येत आहेत म्हणजे नक्कीच गाड्यांचे भाव वाढणार. तर इथेच एक आहे ना आपल्या सगळ्यांसाठी दिलासादायक खबर मागेच आलेली होती. कारण GST कमी झाल्यामुळे आहे ना आधीच गाड्यांचे दर खूप कमी झालेले आहेत. काही मॉडेलमध्ये तर 10 ते 18 हजार पर्यंत GST कमी झाल्यामुळे प्राइस घसरल्या होत्या आणि तेवढा ग्राहकांना फायदा मिळत होता. आता सगळ्याच कंपन्यांनी आहे ना की त्यांची नवीन प्राइस अपडेट केलेली आहेत. तर आता एकीकडे सेफ्टी वाढतंय आणि GST कमी झाल्यामुळे प्राइसमध्ये पण आपल्याला फायदा मिळतोय. आता येऊया आपण 2026 मध्ये नवीन येणाऱ्या बाईक आणि नवीन येणाऱ्या स्कूटर्स कोणत्या. कारण 2026 हे वर्ष आहे ना टू व्हीलर क्षेत्रासाठी खूप चांगलं वर्ष म्हणून मानलं जात आहे. पेट्रोल बाईक सेगमेंटमध्ये नवीन खूप साऱ्या स्पोर्टी बाईक आणि ॲडव्हेंचर बाईक येणार आहेत. तर दुसरीकडे इलेक्ट्रिकल सेगमेंटमध्ये तर खूप साऱ्या स्कूटर खूप वेगात लॉन्च होत आहेत. बहुतेक स्कूटरला आता खूप मोठी रेंज मिळणार आहे, जी आधी थोडक्यात रेंज होती त्याला जास्त पॉवर मिळणार आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात फास्ट चार्जिंग होणार आहेत. आणि अशी खूप सारी स्मार्ट फीचर्स असणाऱ्या बाईक 2026 मध्ये लॉन्च होणार आहेत. कारण जवळजवळ सगळ्याच आता टू व्हीलर कंपन्या आहे ना 2026 मध्ये EV मध्ये स्कूटर आणि बाईक लॉन्च करण्यावर त्यांचा कल दिसतोय. ह्याचा सरळ असा अर्थ दिसणार आहे की आपल्यासारख्या ग्राहकांकडे आहे ना आता खूप सारे ऑप्शन्स वाढणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या मॉडेलमध्ये स्पर्धा चालू होते, ज्या कंपन्यांमध्ये स्पर्धा चालू होते, तर आपला जास्त फायदा होतो ग्राहकांचा. कारण आपल्याला क्वालिटी चांगली मिळते. कारण स्पर्धेत टिकून राहायचं आहे कंपन्यांना तर त्याला क्वालिटी देणं बंधनकारक राहतं. सेल्सच्या बाबतीत म्हणाल तर 2025च्या एंडमध्ये आहे ना खूप सारे टू व्हीलर क्षेत्राचं मार्केट डाऊन झालं होतं. पण 1 जानेवारी 2026 पासून परत मार्केटनी टू व्हीलर क्षेत्रातल्या मार्केटनी वेग घेतला आहे. कारण आता सगळे सेफ्टी आणि नियम आहेत ना एकदम क्लिअर झालेले आहेत. बहुतेकच्या सगळ्या गाड्यांच्या किमती स्थिर होत आहेत आणि EVकडे लोकांचा जास्त कल वाढतोय. म्हणजे लक्षात घ्या टू व्हीलर इंडस्ट्री बंद पडत नाही, ती वाढते, ती अपडेट होते, हे एक लक्षात ठेवा. तर मित्रांनो सारांश असा आहे की 2026 मध्ये टू व्हीलर घेणं म्हणजे नुसतं गाडी घेणं राहणार नाही आहे. तर तुम्हाला जास्त सुरक्षित, जास्त नियमबद्ध आणि जास्त स्मार्ट टू व्हीलर मिळणार आहेत. नवीन बाईक किंवा नवीन स्कूटर घेण्याचा जर विचार तुमच्या मनात असेल तर हे सगळे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता नवीन बाईकमध्ये काय काय बदल झालेत आणि नवीन काय काय सेफ्टीसाठी नियम आलेले आहेत. आता तुम्हाला सांगा की या नवीन नियमाबद्दल काय वाटतं. ABS किंवा 2 सेफ्टी हेल्मेट हा सरकारचा नियम योग्य आहे का? आणि पुढचं पेट्रोल बाईक
का इलेक्ट्रिकल बाईक, पुढे नेमकी कोणाला चांगले दिवस येणार हे खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला टू व्हीलरबद्दल व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.